एक गडी बाद केलाय. किशोर भुसा साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय महेंद्र कांबळे या खेळाडूला. महेंद्र पहिलाच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये बहारदार कामगिरी. कसं वाटलं खेळताना? खूप छान वाटलं. ग्राउंड पण चांगलं आहे. एक खेळायला मजा येईल. मॅच करता काय गेम प्लॅनिंग असेल? जिंकण्याचे प्लॅन असेल. आकर्षक ट्रॉफी इथे समोर दिसत आहेत. या ट्रॉफी पैकी कुठली ट्रॉफी तुम्ही लिफ्ट करून जाणार? प्रथम भारत. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. सर थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे पुन्हा एकदा सज्ज होतात आमचे साथी कॉमेंटेटर प्रशांत आदवडे. शुक्रिया संदीप. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं भारतीय जनता पार्टी चषक 2021 का घमासान. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ऑफ स्टंप के बाहर गेंद सुंदर तरीके से इस बार पॉइंट और कवर के बीच गेंद को खेलते हुए एक रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे, लेकिन खतरा हो सकता है. चाहे जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, खराब काम करते तो उंगली खड़ी हो जाती है. इस बार बल्लेबाज बैक टू द पेवर जाएंगे. 101 रुपयाचं पारितोषिक आलं होतं 2 चौकारांसाठी शिवपूजन गुप्ता यांच्याकडून. आणि मंगेश बगली यांनी 101 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं विनंती करतो मी गावदेवी चिंचोडी संघाचा खेळाडू मंगेश बगली याला. मॅच कडे आपण रवाना होऊया. मॅच जो सुरू आहे तो न्यू बॉईज नागले विरुद्ध टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा असा. न्यू बॉईज नागले संघ फलंदाजी करतोय आणि त्यांना पहिला धक्का लागला गेलाय. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाने असोसिएशन अंतर्गत आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळलेल्या ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिक पटकावलेत आणि न्यू बॉईज नागले संघाने 1 पारितोषिक पटकावले. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संतोष कोम त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू इनसाइड आउट करून खेळायचा होता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडछाड केलंय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला जातोय. गॉन. विकेटचं पतन. मुकेश बीज हा खेळाडू बाद झालाय. आता नवीन फलंदाज बघतोय आपण मुकेश वळवी, विकास वळवी, मुकेश वळवी हे 2 बंधू मैदानाच्या आत आता आहेत. एकंदरीत 3 खेळाडू खेळत आहेत. एक फलंदाज बाद झाला देवानंद वळवी, हा सुद्धा चांगला खेळाडू आहे. सुजलम सुफलम असे भारत भूमी आणि त्याच्यामध्ये असलेला हा महाराष्ट्रामधील एक सुंदर असं गाव आणि त्या गावामध्ये सुरू असलेली क्रिकेटची शानदार स्पर्धा बीजेपी ट्रॉफी 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. उजव्या बाजूला समाज कार्यकर्ते नागले गावातील भूषण आदरणीय सन्माननीय पिंड्या परेड साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. आणि सोबतच आपण बघतायत आदरणीय सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी. भारतीय जनता पार्टी वसई विरार वसई पूर्व मंडळ आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपलं सर्वांचं स्वागत असेल. चालू असलेल्या मॅच मध्ये न्यू बॉईज नागले विरुद्ध टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा असा तुम्ही मॅच बघतायत. 2 गडी बाद 5 इनसाइड आउट करून खेळायचं होतं, मात्र बघितलं की अशा पद्धतीचे जे सिलेक्शन होतं ते चुकीचं वाटतंय. लेग बाईचा इशारा, अपील जोरदार केली होती गोलंदाजांनी आणि अपील फेटाळून लावलंय. षटकाची झाली इथे समाप्ती. पहिले षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 6 धावा 2 गडी बाद. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्ष
अश्विन पांडे यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मॅम, मी आपल्याला विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं. अश्विन पांडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष, त्यांचा सन्मान मी संतोषजींना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. संतोष यादव आपल्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेली एक मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. लाख मुलाची स्पर्धा व्यासपीठावरती अश्विन पांडे यांचा विशेष सन्मान केला जातोय. सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष व्यासपीठावरती आहेत. दरम्यान या 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजाची माध्यमातून. या 2 धावा, 2 धावण्याची धावफलक पुढे सरकतोय. धावा सलग धावफलकावर 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय साईनाथ भोईर. एक चांगला खेळाडू आहे, बेहतरीन क्रिकेटर है साईनाथ. गोलंदाज तर साईनाथ राईट मोर द विकेटचा मारा ऑफ स्टंपवर शपळून खेळायचा विचार होता फलंदाजाचा. व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल, विकेटचं पतन गॉन. पुढे धावलाय आणि एक चांगला झेल त्याने टिपलाय. बिल्कुल बहुत अच्छा कैच, क्योंकि विकेट कीपर है वहां से एक बार फिर जाके आप खेलने की तरफ जा रहे, वहां से कैच लेते हैं. तो प्रोफेशनल खिलाड़ी मैदान. संतोष की बात करें तो प्रोफेशनल खेल करते हैं और रोशन भी पहुंच चुके. तो रोशन, इन्होंने मोनीश. अपना नाम रोशन कर दिया. रोशन पहुंच चुके. और खास करून मोनीश हा एक खेळाडू आपल्याला आठवतोय. शौर्य वॉरियर्स कामड या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पहिल्याच चेंडूवर 5 धावा गेल्या होत्या आणि नंतरच्या 5 चेंडूवर त्यांनी 6 धावा डिफेंड केल्या फायनलच्या मॅच मध्ये आणि तो मॅचचा खरा हिरो बनला. तो खेळाडू मोनीश पाटील डाव्या बाजूला तुम्ही बघताय, KPL चा असली हिरो. मॅच कडे आपण वळूया. दुसरे षटक प्रगतीपथावर नवीन फलंदाज केलाय संजय सुरुंदा. सरळ बॅटचा वापर, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्याने पोहोचतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 10 रन्स. रोशन, आपलं स्वागत आहे. दोन्ही खेळाडू तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे गोलंदाजी करताना त्या धावा थांबवणं तितकंच महत्वाचं होतं. त्याचबरोबर एक आक्रमक फलंदाज म्हणून रोशनची ओळख आहे. त्यावरती आपण चर्चा करू. मात्र आता मॅच कडे जाणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, खूप छान पद्धतीने चेंडू जातो हवेमध्ये. त्या क्षेत्ररक्षक आहे या वेळेला शरीर पासून दूर खेळला चेंडू, त्याचा परिणाम बॅट्समन बाद होतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा तुम्ही निहाळतायत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय आणि जवळजवळ 198 देश या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून बघू शकतात. टाईप करा BTC लाईव्ह आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटा. मॅच कडे आपण वळूया. न्यू बॉईज नागले विरुद्ध टायगर स्पोर्ट्स BB-पाडा असा हा मॅच होतोय आणि पहिल्या डावामध्ये ही डावांची सुरुवात थोडीशी खराब झाली. 10 धावा धावफलकावर झालेत न्यू बॉईज नागले संघाचे. एकामागून एक मोठे धक्के दिले जात आहेत. साईनाथ भोईर छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. कुवत, क्षमता, विश्वास स्वतःवर तो ठेवतोय. आता हा चेंडू सुद्धा हवेमध्ये आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. फायदा विचलला गेलाय. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्या झाली ती 12. 2 धावा 4 गडी बाद 12 धावा धावफलकावर ही स्थिती चालू असलेल्या मॅचची. या संकटामधून बाहेर पडावं लागेल. संकट आलेत मात्र जिद्दीने तोंड द्यावं लागेल. शेवटचा चेंडू असेल आता या दुसऱ्या षटकातील. लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, फाईन लेग, फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातो. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सापडेपर्यंत फलंदाजाने पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण केल्यात. दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसलाय. दोघांमध्ये चांगलं तंत्र. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टींचा अवलंब चांगलं केलं जातोय.
आणि त्याचा फायदा झालाय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात न्यू बॉईज नागले संघाच्या. त्या 14 धावा 14. थँक्यू डीजे. तुमच्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचणार आहोत, परंतु व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या या चषकामध्ये लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आदरणीय पिंट्या परेड आणि कुंदन पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान आपण करतो आहे. अविनाश ठाकरे यांना विनंती करेन आपण पिंट्या परेड यांचा यथोचित सन्मान करावा. नागले गावातील एक अनमोल रत्न, खरोखरच सर्वांनाच एकत्रित करण्याची क्षमता असलेला हे व्यक्तिमत्व आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य पिंट्या परेड साहेबांचा या ठिकाणी स्वागत केलं जाते. सन्मान आपण शेवटच्या दिवसामध्ये या महान व्यक्तीचा करणार आहोत. आता आपण स्वागत केले. एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून पाहिलं जातं. खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर कुंदन पाटील यांचा यथोचित सन्मान करण्याकरता अमित शेलार यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आणखीन एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेलं आहे. कुंदन पाटील त्यांचा सन्मान अमित शेलार करताय. आणि आता व्यासपीठावर सन्मान होत असताना मैदानात षटकार देखील आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर संदीप गावत. स्लॉग केलं होतं बघितलं या चेंडूला आणि निश्चितच एक मोठा फटका खेळलाय लॉंग लेग पट्ट्या बाय रोहित सातवी या गोलंदाजावर. मी आव्हान करेन मान्यवरांना की निश्चितच अंतिम दिवशी सुद्धा आपली उपस्थिती अपेक्षित असेल. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, महिला वर्ग या सर्वांच आम्ही अंतिम क्षणी वाट बघणार आहोत. धन्यवाद. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेत. अपील जोरदार केली होती. अपील पंचांनी फेटाळून लावलंय. रोहित सातवी यंदाचा हंगाम जर या खेळाडूचा बघितला तर यंदाच्या हंगामामध्ये सर्वात प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि गोलंदाजीमध्ये वरचढ ठरणारा खेळाडू आहे, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर स्वतःला सावरतोय. निश्चित आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट असेल या चेंडूनंतर, कारण खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो आहे. यावेळेला मोठा पटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑन साईडला खेळतो. चेंडू बॅटमध्ये नीट येत नाही. चेंडू जातोय तो लॉंकांच्या दिशेने. इथे मात्र शतकचे जोपर्यंत पकडतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. डीजे उत्तमचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकताय आणि जिथे साऊंड 2 बाजूला लावले तिथे जर डायरेक्ट षटकार आला, म्हणजे डायरेक्ट जर चेंडू पडला त्या साऊंड वरती, तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्या षटकाराला मिळणार आहे आणि हे 6 दिवस असणार आहे. थँक्यू डीजे उत्तम. आपण देखील या ठिकाणी या स्पर्धेत वेगळ्या माध्यमातून सहभागी होत आहेत. डीजेभाई कामन यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय. हो, इंदियर फोर्स केलं होतं या चेंडूला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक साईनाथ भोईर, साई त्याच्या जर्सीवर लिहिलेलं आहे आणि तो साई कुठली चूक करत नाही. विकेटचं झालं पते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 20 धावा. प्रेक्षक आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा भारतीय जनता पार्टी चषक 2021. व्यासपीठावरती सन्मान केला जातोय मंगेश सुरुंग यांचा. मी पुन्हा एकदा विनंती करेन अमित शेलार यांना, सर आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. मंगेश सुरुंग आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टी चषक 2021 मध्ये मान्यवरांचा सन्मान आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. मंगेश सुरुंग यांना खूप छान अशा प्रकारचं प्रक्षेपण देखील आहे. सामन्यावरती देखील आपण लक्ष ठेवणार आहोत. पुन्हा एकदा संदीप यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. मंगेश सुरुंग, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मोठा फटका खेळला. ऑन साईडला चेंडू सीमारेखेच्या दिशेने जातोय. बहुधा षटकार. ज्या वेळेला मंचावरती सत्कार होतोय त्या वेळेला षटकार येतोय. चेंडू सीमा पार 6 धावा.
शुक्रिया डीजे भाई कॉमन, एक मीठी आवाज और मैदान के अंदर बल्लेबाज के बल्ले से भी मीठी आवाज आई। क्या स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 28 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। रोहित 7वीं गेंदबाजी कर रहे हैं। उड़ाया एक बार फिर हवा में, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी बहुत तेजी के साथ जा रहे हैं। बहुत दूर गेंद थी, प्रयास बहुत अच्छा किया। तालियां डगआउट में बज रही हैं। रन संख्या 30 रन। तीसरे ओवर की कहानी समाप्त होते हुए ये एक ओवर का खेल अभी भी बाकी है। यहाँ इस ओवर में कम से कम आपको 10-15 रन तो आपको बनाने पड़ेंगे, तब जाकर मजा आएगा। बीजेपी चषक 2021 पे एक छोटा सा ब्रेक। रन संख्या अगर देखें तो 30 है। मैदान के अंदर पानी की जरूरत है। परशुराम यहाँ इशारा कर रहे हैं, हमारे ऑफिशियल है। छोटा सा ब्रेक, ब्रेक के साथ वापस आते हैं। जलपाल के लिए खेल रोकने वाला है। थैंक यू डीजे। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं बीजेपी चषक 2021। इस मुकाबले की बात की बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। रन संख्या 30 रन। आदरणीय सन्माननीय दयानंदजी वाघ यांचं आगमन झालंय। संघटनेचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत आपण बघतायत प्रकाशजी तुंबडा ॲपी, एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटपटू, फिरकीचा जादूगर, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। आपण बघतायत अमित जिशेलार, संतोष जिशेलार, भरपूर मेहनत घेणारे या दोन व्यक्ती आणि त्यांच्यामुळेच ही भव्य क्रिकेटची स्पर्धा इथे आपण न्याहाळतोय। मॅचकडे वळूया। धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा, 3 षटकांची समाप्ती, 10 षटकांच्या समाप्त 10च्या सरासरीने। आणि आता पुढील होणारा मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटी विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा। कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा। या स्पर्धेमध्ये तुमची जी काही प्रवेश फी असेल, प्रवेश शुल्क असेल, ते टॉस होण्याआधी तुम्ही इथे जमा करा, कमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा। गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटी विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, अन्यथा जो येणार नाही त्याच्याकरता एका षटकाची पेनल्टी असेल। पहिला डाव संपण्याआधी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, एक षटक शिल्लक आहे। ऑन ड्राईव्ह खेळला जातोय। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली। हट्टाखट्टा मजबूत बांधायचा खेळाडू शरद दुसऱ्या धावेकरता धावतोय। 40+ संघाकडून सुद्धा तो क्रिकेट खेळतोय। 2 धावा, 2 धाबणीशी 2 धावा, 2 धाबणीशी धावफलक आपण बघतोय पुढे सरकलंय। धावा झाल्या धावफलकावर त्या 32। शरद एक चांगला खेळाडू आहे। पालघर जिल्हा श्रमजीवी संघटना सदस्य आदरणीय सन्माननीय दयानंदजी वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं स्वागत केलं जातं। या षटकारनिशी जेल धरतीला दान दिला जातोय। चेंडूशी मारायचे पार आणि हा आलाय षटकार। निश्चितच मान्यवर ज्या वेळेस येतात त्या वेळेस षटकारांची आतषबाजी होतोय। ॲपी मी नाव घेतलं या खेळाडूचं, प्रकाश तुंबडा हा या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं मी स्वागत करतोय। मॅचकडे वळूया। धावसंख्या पोहोचली ती 38 वर। ऑफ स्टंपच्या थोडस जवळून जाणारा चेंडू होता। बाहेर जरी चेंडू जात असला तरी फलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। 2017 नंतर नियमावलीमध्ये भरपूर बदल झाले मित्रांनो, आणि म्हणूनच पंचांना दक्ष राहावं लागतोय। पुढचा चेंडू सरळ बॅटचा वापर, चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। एक धाव पूर्ण केली। चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयास होता क्षेत्ररक्षकाचा। 2 धावा मिळतोयत शरद या हट्टाखट्ट्या मजबूत बांधायच्या खेळाडूला। 2 धाबणीशी धावसंख्या 40। 3 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती। चालू असलेल्या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघा विरुद्ध लढत देत असताना न्यू बॉईज नागले संघाची धावसंख्या 40। पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या आता बाहेर निघणारा चेंडू आहे। पंचाने बघितलं, लक्षात घेतलं, ध्यानात ठेवलंय आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय। वाईटचा इशारा। धावसंख्या 1 ने पुढे सरकली। धावसंख्या पोहोचली ती 41 वर। 41। 1-1 धाव मोलाची आहे। सोहेर मारा गोलंदाजाने इथे केलाय। 4थे षटक सुरू
आता चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आता कोणतीच चूक करत नाही आणि वाईड ऑफ मिडल क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज शरद याला परतावं लागतंय. विकेटचं पतन गॉन. या ठिकाणी त्या तांत्रिक बिघाडामध्ये आपण लवकरात लवकर सुधारणा करा. खरं तर आपण बघतोय आणखीन एक कॅमेरा थोड्याच वेळात इथे येईल. चांगला कव्हरेज केलं जातं बीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. प्रशांतजी. निश्चित व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये आज सन्मान होतोय. दयानंद वाघ, पालघर जिल्हा श्रमजीवी संघटनेचे सदस्य. शेवटचं षटक सुरू आहे. ऑफ स्टंपवर सफळ होऊन चेंडूला स्कोअर लेग मध्ये खेळलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतायत. फेकी अचूक होतोय आणि त्याचा फायदा सुद्धा झालाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 2 धावा, 2 धावणीशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 43. 4 षटकं समाप्त होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. तर टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा या संघासमोर टॉस करण्याकरता मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय दयानंद वाघ यांना विनंती आहे, आपल्या शुभस्ते टॉस केला जातोय. गावदेवी चिंचोटी, गावदेवी स्पोर्ट कोहली चिंचोटी वर्सेस केतकी बॉईज खंडीपडा असा सामना असेल. तर मी विनंती करणार आहे, वाघ साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभस्ते, त्याचबरोबर या ठिकाणी पिंट्या परेड उपस्थित आहेत. आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस बॉक्स मध्ये पिंट्या परेड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आपल्याला विनंती, आपण देखील या ठिकाणी या टॉस बॉक्स मध्ये. सरळ आम्ही तुम्हाला घेऊन जातो टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी, आमचे निवेदक आदरणीय सन्मान्य प्रशांत आदवडे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज पोहोचले जात आहेत. ओटीयू प्रशांतजी. थँक्यू संदीप. गावदेवी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर केतकी बॉईज खंडीपडा दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी वाघ साहेबांना विनंती करेन, आपण प्लीज या. आणि विशेष म्हणजे प्रवेश फी जी आहे ती तुम्ही लगेचच जमा करा. टॉस उडवण्याआधी तुम्हाला ह्या सूचना दिल्या होत्या, अन्यथा पॅनल्टीला सुद्धा सामोरे जावं लागेल. ओटीयू. थँक्यू संदीप. टॉसची वेळ झाली तर आपण आता टॉस घेऊया. दयानंद वाघ यांच्या शुभ हस्ते टॉस. आता एका बाजूला बीजेपी म्हणजे कमळ आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय पार्टी जे स्पर्धेचे आयोजक आहेत. तुम्हाला काही मागायचं ते मागू शकता. भारतीय जनता पार्टी मागितलंय, परंतु या ठिकाणी आता कोहली संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. 1.5 लाखाची एक मोठी स्पर्धा, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. या संधीकडे तुम्ही कसे बघताय? चांगले. ज्या पद्धतीने आता ही विकेट आणि ग्राउंड बनवलं गेलेलं आहे, भरपूर मेहनत या ठिकाणी झालेली आहे. विकेट कशी काय जसं ज्या पद्धतीने बनवलं आहे तुम्ही समाधानी आहात? निश्चितच कोहली तुम्हाला शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती असणं तेव्हा बॅटिंग करायची, किती धाबा या ठिकाणी कराल तुम्ही? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी कोणते फलंदाज आहेत या मोसमामध्ये फॉर्म मध्ये आहेत? वैभव आहे की मयूर आहे, दिनेश आहे, योगेश आहे. अच्छा, तुम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि आता सामना आहे अतिशय महत्वाचा, गावदेवी स्पोर्ट कोहली वर्सेस केतकी बॉईज खंडीपडा. गावदेवी कोहली टीमनं या ठिकाणी टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावदेवी स्पोर्ट कोहली वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड टू फर्स्ट. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे और हमारे साथ जुड़ने वाले हमारे साथी कमेंटेटर संदीप गावड. भारतीय जनता पार्टीचे वसई पूर्व विभागाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य अश्विन सावळकर सरांचं आगमन झालंय आणि त्यांचा मी स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहिती करता चालू असलेला मॅच
न्यू बॉईज नागले विरुद्ध टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा असा मैदानाच्या आत रंगतोय. जिंकण्याकरता 24 चेंडूंमध्ये 44 धावांचं लक्ष आणि पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी उतरले. संतोष कोम स्ट्राईकिंगकडे, नॉन स्ट्राईकिंगकडे फलंदाज निलेश सातवी. पहिली षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विकास वळवी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. हा एलिमिनेशन व्यवस्थित नव्हता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करायचा होता फलंदाजाला. मिडॉन मध्ये चेंडू आलाय. एक धाव एका धावेनिशी खातं उघडले संतोष कोम या खेळाडूने. भारतीय जनता पार्टी वसई पूर्व विभाग विद्यमान अध्यक्ष अश्विन सावळकर सरांचं आगमन अतिथी कक्षामध्ये झालंय आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. प्रवेश फी तुम्ही जमा करा. गावदेवी कोली चिंचोटी संघाला मी विनंती करतोय, त्यांनी इथे प्रवेश फी जमा केलेले आहे. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि न्यू बॉईज नागले. पुढचा चेंडू. ओहो, गुड लाईन स्पॉटवर चेंडू पिच झालाय, उसळी घेतला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगलं तंत्र गोलंदाजाचं बीट करून ठेवलं जातंय. या लढतीमध्ये काहीच सांगता येणार नाही, कारण आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 4 वेळा विजेतेपद पटकावणारा टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ आपण बघितलाय आणि 1 वेळा न्यू बॉईज नागले संघाने विजेतेपद पटकावलंय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हवेमध्ये, गॅप मध्ये फटका. एकच धाव, एक धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्येचा बदल होतोय. धावसंख्या झाली ती 2. नुकतंच आपण टॉस केलाय. गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोटी विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा असा. केतकी बॉईज खंडीपाडा संघाला विनंती करतोय, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. केतकी बॉईज खंडीपाडा, किरण धूम अँड टीम. पुढचा चेंडू कळरडमध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयास. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामधून असा टाकलाय आणि या चेंडूवर फलंदाजाने धावा पूर्ण केल्या आहेत. एका धावेची धावसंख्या झाली ती 3. स्कोर मोज ऑन 3. डावऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईकिंगकडे निलेश सातवी. सध्या त्याचा फॉर्म चांगला असल्या कारणानं टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून सलामी वीर म्हणून धाडण्यात येतोय. चांगले फ्लॅग्स भारतीय जनता पक्षाचे पाहायला मिळत आहेत. ओहो, चांगला चेंडू गोलंदाजाने या ठिकाणी रिलीज केलाय. ऑफ स्टंपच्या दिशेने लाईन ठेवलंय, मेंटेन केलं स्वतःला आणि फिटनेस त्याचा चांगला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा 3. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा विरुद्ध न्यू बॉईज नागले ही लढत तुम्ही बघतायत. जिंकण्याकरता 44 धावांचं लक्ष असताना पाठलाग होतोय. विकास वळवी एक चांगला खेळाडू. ओहो, इन दी एअर मिस टायमिंग झालाय. हा झेल टिपला जाईल काय? उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेत. 2 धावेनिशी संतुष्ट व्हावं लागते. 2 धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 5. बिरसा मुंडा सातवली आयोजित स्पर्धेमध्ये बहारदार कामगिरी करणारा खेळाडू विकास वळवी पहिले षटक टाकतोय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा मोजतोय 5. षटकाची झाली समाप्ती. प्रत्युत्तर दाखल 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्यात टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या त्या 7. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर आम्हाला स्कोरर माहिती देत आहेत 37 धावांची आवश्यकता. माफ करा, 39 धावांची आवश्यकता. संदीप, मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहे. व्यासपीठावरती वसई तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अश्विन सावरकर यांचं आगमन झालंय. त्यांचा विशेष सन्मान करण्याकरता अमित शेलार यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. वसई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत है. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. टाळ्यांच्या गजरामध्ये आज सन्मान दिलेला आहे. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री. हमारे साथ एक बार फिर संदीप गावट जुड़ रहे. ओवर टू संदीप. धन्यवाद प्रशांतजी. एक षटक संपलंय. प्रत्युत्तर दाखल 44 धावसंख्येचा पाठलाग होतोय. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला रोखलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि फक्त 5 धावा मोजल्यात विकास या गोलंदाजाने. संतोष कोम, निलेश सातवी. आता स्ट्राईक इनकडे फलंदाज संतोष कोम आणि समोरच्या इन कडून गोलंदाजी करता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सुनील राऊत.
युवा खेळाडू आहे. 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. काय पंच केलंय, चांगला पंच केला होतो या चेंडूला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मधून चांगली फेकी, तितक्याच वेगाने 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धावांशी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 7. दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते प्रशांत जी. हाँ बिल्कुल, एक बार फिर ओवर की बात करें तो ये ओवर जिसपे ये शुरुआत बहुत अच्छी की है, दूसरा ओवर प्रगति पर है. राइट, हम ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं और ये बाउंसर है. टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ सिर के ऊपर से गेंद जा रही है. मॉन्टी गुडेकर मैदान के अंदर है और वन बाउंस का भी इशारा करते हुए. वन बाउंसचा इशारा सुद्धा त्यांनी इथे केलाय. शिवभजन गुप्ता, केशवजी गुप्ता इथून रचा घेत आहेत. येथील 5 दिवसामध्ये ते दाखल होणार. चर्चा आपण करूया. वॉर्निंग सुद्धा दिली गेले. गोलंदाजाला खडसावलंय पंचांद्वारे आणि 1 टू ओव्हर 1 ऑफ दी ओव्हर धावफलकावर धावा लागला जातोय त्या 8. हो, एक चांगला चेंडू पायच्या पट्ट्यात व्यवस्थित येताना दिसला नाही. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना कदाचित धोका होऊ शकतोय. दुसरी धाव घेताना विकेटचं पतन झालंय. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे. म्हटलं जातं की पालघर जिल्ह्यातील पहिली अशी मोठी स्पर्धा आहे जी लाख मोलाची म्हणजे 1.5 लाखाची ही स्पर्धा आहे जी पहिल्यांदाच भरवली गेले. भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं आयोजन बीजेपी ट्रॉफी 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मॅच कडे आपण वळूया. एक बघितलं आपण दुसरं षटक प्रगतीपदावर असताना विकेटचं पतन झालंय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सुनील राऊत या गोलंदाजांनी. मात्र रन आउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. आता साईनाथ भोईर हा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. सुनील राऊत तयार, समोर संतोष कोम. चेंडूच्या रेषेत येणं फार महत्वाचं होतं. मात्र चेंडूच्या रेषेत येताना फलंदाज दिसला नाही. बॅकफुटला तो जाताना दिसलाय आणि चेंडूला मिस केलं त्याने. बिल्कुल, गेंद टिप्पा देखिए थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर है और उछाल ज्यादा नहीं. इस विकेट पर मैंने देखा कि एक बार फिर टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं आ रही है. वो थोड़ी समस्या है. धीरे धीरे अगर देखे तो ये माहौल और बेहतर बनने वाला है. गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धावपैकीवर चालत. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. ओव्हरपिच चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाही. डीप मधून फेकी येईपर्यंत या 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या झाली ती 11. टायगर स्पोर्ट्स बीपीपाडा विरुद्ध न्यू बॉईज नागले या दोघांमध्ये तुम्ही हा घमासान बघतायत. न्यू बॉईज नागले संघाला जिंकण्याकरता न्यू बॉईज नागले संघाने टायगर स्पोर्ट्स बीपीपाडा संघाला 44 धावांचं लक्ष ठेवलंय आणि पाठलाग करते वेळी 11 धावा झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकात 2 चेंडू शिल्लक. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ मध्ये फोर्स केलंय. 1 बाउन्सने चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. क्षेत्ररक्षक प्रत्येक संघाचे चांगले पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. बहारदार कामगिरी करतायत. आणि महत्वाचं म्हणजे ही आता ग्राउंड म्हणजे आउटफील्ड सुद्धा तितकं चांगलं असणं फार गरजेचं आहे. ती मेहनत पण दिसते. कारण एवढं जर चांगलं ग्राउंड नसतं तर चेंडू हातात सरळ गेला नसतं, इकडे तिकडे गेला असता. मात्र ज्यांनी मेहनत घेतली त्यांचंही कौतुक असेल. अविनाश ठाकरे, अमित शेलार, संतोष शेलार सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मैदान उभा केलेलं आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. चर्चा तर मैदानाची होईलच. मेहनत घेणाऱ्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. रिव्हर्सचा फटका एक जुगारी फटका म्हटला जातोय, एक घातकी फटका म्हटला जातोय. रिव्हर्सचा फटका खरं तर गुडलेन्स पटोर पडणारे चेंडूवर खेळला जातोय. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाची धावसंख्या झाली ती 12. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तोपर्यंत ऐकत राहा, बघत राहा भारतीय जनता पार्टी चषक 2021. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा.
हिंदीमधील बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. प्रशांतजी 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आणि आव्हान आता कठीण झालंय. ऐकूया या 2 षटकांमध्ये या 32 धावा पूर्ण होत आहेत की काय. बिल्कुल हो सकता है. मैदान के अंदर देखिए तो विकेट बहुत अच्छी खेल रहे हैं. अगर आप शॉट सिलेक्शन अच्छा करेंगे तो एक बार फिर मजा आएगा. बल्लेबाजों के लिए विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. साझेदारी बनाएंगे तो और बेहतर है. और अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करने की जरूरत. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. इस बार आंसर की तरफ खेलना चाहते थे. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई है. फंबल हुए हैं तो इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला चल रहा है. फील्डिंग देखे तो थर्ड मैन पर खिलाड़ी पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी इस बार एक्स्ट्रा कवर पर भी है. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है. अब हमें खेलते हुए लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी वो पिक्चर में आता हुआ और ले लिया कैच. शानदार कैच. एक बड़ा झटका लगता हुआ. बड़ी मछली जाल में फंसी है. गॉन सफलता मिली है. के लिए 32 रनों की जरूरत है. बहुत ही अहम मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. न्यू बॉयज नागले और टाइगर स्पोर्ट बीबीपाड़ा के बीच संतोष कोम का विकेट. संदीप संतोष कोम को कौन नहीं जानता. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. लेकिन आज इनका विकेट मिला है तो सामने थोड़ा सा सेलिब्रेशन भी हुआ है. बड़ी मछली जाल में फंसी है. एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले जातोय संतोष कोम याची, जो दिग्गज खेळाडू म्हणून समजला जातोय. डाव्या बाजूला तुम्ही बघतायत रोशन पाटील आणि मनीष पाटील. फलंदाजाला बॅट हवी आहे. 10 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 30 रनों की जरूरत. बल्ला चेंज कर रहे हैं. सबको लगा कि ये 2 खिलाड़ी इधर क्या कर रहे हैं लेकिन ऑन स्क्रीन जो देख रहे हैं उनको मालूम है क्या हुआ है. संतोष के वापस आए और बल्ला लेके एक खिलाड़ी मैदान के अंदर आया था. 10 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए बीबीपाड़ा को 32 रनों की जरूरत है. मैदान के अंदर नए बल्लेबाज आए हैं. जितू माली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज देवानंद वल्वी और हमारे कॉम्बॉक्स एंड से गेंदबाजी करेंगे. थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है. ओपन के बाहर बहुत सुंदर तरीके से अलग द कारपेट इस गेंद को ड्राइव किया. वाइड स्ट्रोक पर खिलाड़ी मौजूद तक भी इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 2 रन नहीं बना पाए हैं. 2 की हो रही थी मांग. तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. लगातार दूसरा झटका लगता हुआ. थैंक यू. टाइगर स्पोर्ट के 2 टाइगर इस बार ढेर होते हुए. शेर है लेकिन ढेर है, इसलिए एक बार फिर देखे 2 बहुत ही बड़े शिकार. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है मैदान के अंदर और अब जाकर दबाव बनता हुआ बीबीपाड़ा के ऊपर. जीतने के लिए यहां से 9 गेंदों में 30 रनों की जरूरत है. 9 गेंदों में 29 रनों की जरूरत है. समीकरण एक बार फिर बदलता हुआ. शानदार गेंदबाजी और सुंदर फील्डिंग मैदान के अंदर. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. संकट तर वाढलेत. एक तर बघायला गेलं तर प्रशांतजी महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. निलेश सातवी, साईनाथ हा खेळाडू स्ट्राइक इन कडे. बड़ा शॉट तो खेलना चाहते थे लेकिन अलॉन्ग द कैट जो कि कारपेट गेंद आती हुई. कहूं कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद है. सुंदर फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजाहिरा. 1 ही रन मिलेगा तो आने वाली गेंदें आपके पास है. 8 गेंदों में 28 रनों की जरूरत है. ये फासला बढ़ रहा है. अगर फासला है तो हौसले की जरूरत है. हौसला होगा तो घोसला बन सकता है. ये मैच बनाने के लिए एक बार फिर किसी बल्लेबाज को एक बड़ा शॉट खेलना होगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सुंदर गेंदबाजी. टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर, वहां से गेंद अंदर की तरफ आई और इस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश करते हुए बल्लेबाज बिंदी गेंद. लाजवाब गेंदबाज और कमाल की गेंदबाजी करे देवानंद. 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए यहां से 28 रनों की जरूरत है. हमसे दूर भागते हुए राइट आर्म ओवर द विकेट. ऑफ टप के बाहर सुंदर तरीके से स्ट्राइक कवर की तरफ खेले. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. क्या फील्डिंग थोड़ी बेहतर है? नहीं, इस बार गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए जाते हुए. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. इस बार करारा प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार.
शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खेल से जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। फिलहाल अभी भी बल्लेबाजों के लिए चैलेंज है। बहुत अच्छा मैच मैदान के अंदर होता हुआ टाइगर स्पोर्ट बीबी पाड़ा और न्यू बॉयज नागले एक बैटल मैदान के अंदर चल रहा है। भारतीय जनता पार्टी चषक 2021 का आज का ये दोपहर का सत्र इंटरेस्टिंग होता हुआ। अगर 2 गेंदों पे संदीप 2 बड़े शॉट आएंगे, मैच में कमबैक करने का मौका टाइगर को मिल सकता है। लेकिन एक बार फिर शेर की दहाड़ सुनने के लिए हम तैयार है। नागले की तरफ से एक गेंदबाज के तौर पर इनके लिए एक फिनिशर स्लॉग ओवर में एक बार फिर अच्छी गेंदबाजी इनको करनी है। देखते किस तरह से करेंगे, क्या लग रहा है? 6 गेंदे 24 चाहिए। 6 चेंडू 24 धावा, आव्हान तर कठीण झालंय। मुकेश वळवी नावाचा हा गोलंदाज मार्गावर आलाय। 6 बॉल 24 धावांची गरज आणि हे जे 4 गोलंदाज वापरतायत ते 4 पैकी 3 सख्खे बंधू गोलंदाजी करतायत। उजव्या बाजूला आमचे मान्यवर येत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। आदरणीय सन्मान्य जयवंत भडांगे साहेबांचं आगमन झालंय, ज्यांचं आम्ही स्वागत करतोय। आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे वसई तालुक्याचे सदस्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। वेलकम सर। 6 बॉल 24 रन्स। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार मुकेश, और देखिए हिल एंड से गेंदबाजी करेंगे दूर से भागते हुए। ओ ये फिसल गए। देखिए यहां थोड़ा फिसले चलेगा, मैच से ना फिसले, नहीं तो परेशानी हो सकती है। जिस तरह से मुकाबला है 6 गेंदे 24, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। अनेक रेकॉर्ड्स होत आहेत, तर रेकॉर्ड हे निश्चितच मोडण्याकरताच होत असते। एक चांगला गोलंदाज म्हणून बघितलं जातं ते मुकेश वळवी या गोलंदाजाकडे। सीमेंट की विकेट है तो सीमेंट के विकेट पर जब एक बार वो पैर रखते हैं ना तो थोड़ा सा फिसलन होता है, वहां थोड़ी परेशानी हुई है। मिट्टी के विकेट पर कल मैंने एक टूर्नामेंट किया था, खास करके संगी में पुणे में, वो अलग विकेट, ये एक बार सीमेंट की विकेट है तो थोड़ी परेशानी मैदान के अंदर। आप देख रहे हैं एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर न्यू बॉयज नागले और टाइगर स्पोर्ट के बीच, जिसके बाद में गांवदेवी स्पोर्ट कोहली और केतकी बॉयज खंडीपाड़ा के बीच मुकाबला होगा। तो टूर्नामेंट के जो आयोजन करता है सागर सोमन, उसके साथ अगर देखें तो संतोष शेलार, अमित शेलार, अविनाश ठाकरे, सतीश दड़बी, नितेश ठाकरे, ऐसे और भी वीडियोस के लिए मंगेश चैनल को सुरंगा। सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। रोशन पहुंच चुके हैं हमारे साथ इस वक्त कॉम बॉक्स में। एक एफवी पे आप इनको बहुत ज्यादा ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो जो और वंडर बेल बॉय आइकन है को दबाना भिवंडी बिल्कुल के, मत इनके बहुत बड़े फैन, और एक डैशिंग पर्सनालिटी हमारे साथ जुड़ चुकी है रोशन। तो मैदान के अंदर जाएंगे। 6 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार है मुकेश वळवी, हील एंड से गेंदबाजी करके स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए मैदान के अंदर साई ना दे तब तक मजा आएगा। गेंद बॉल लाइन के बाहर, यह पिक्चर ऐसे समाप्त नहीं होगा। 5 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है। शुक्रिया डीजे। 5 गेंदों का खेल से 20 रनों की जरूरत है। पहली गेंद पर चौका तबाह, बहुत ही बेहतरीन और शानदार स्ट्रोक बल्लेबाज साईनाथ द्वारा। जब तक मैदान के अंदर साई है तब तक मेरे हिसाब से टाइगर जिंदा है। बहुत ही बेहतरीन और शानदार खिलाड़ी है मुकेश। हिलिन से गेंदबाजी करने के लिए तैयार। थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। इस बार ऑफ टेप के बाहर गेंद थी, गैप में खेलते हुए बहुत सुंदर तरीके से गेंद ट्रैवल। यहाँ शानदार फील्डिंग, बहुत ही सुंदर फील्डिंग का मुजाहिरा। तीसरे के लिए वापस आना चाहते थे, भाग मिलका भाग, भागने की जरूरत है। 3 रन मुकम्मल के, लेकिन परेशानी यह है कि साई नॉन स्ट्राइक रेंज की तरफ चले गए। पहले 2 गेंदों की हमने बात की थी, 2 गेंदों में 7 आए हैं। आपके पास 4 गेंदों का खेल बचा हुआ, जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। 17 तो खतरा है। आकाश में मुझे काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संदीप संकट के बादल जरूर मंडराते हुए। यस, 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज। संकट तर आहेत, या संकटाने जिद्दीने तोंड द्यावं लागेल आणि संकटांना जिद्दीने तोंड देणंच म्हणजेच बुद्धिमत्ता। 4 चेंडू 17 धावा। एक तर बघताय आपण फलंदाज बाद होतोय धावाच्या स्वरूपात आणि स्ट्राईक मिळतोय ती उजव्या हाताचा फलंदाज साईनाथ भोईर याला। त्याने अनेक पराक्रम केलेत या टेनिस विश्वामध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये, आणि हा जर मॅच डिफेंड केला मुकेश वळवी या गोलंदाजाने तर त्याचा एक रेकॉर्ड्स आहे जो माझ्या लक्षात आला। तो मी लगेचच तो रेकॉर्ड्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेन। आनंद शेठ दाखल झालेत, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये पारितोषिक लावलं होतं। आई सोनसरी तांबडमाळ संघाला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये 17 धावांची गरज। 4 चेंडू 17 धावा। खतरा तर आहे, या खतरेमधून कुठला संघ बाहेर पडेल?
4 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है। साई ऑन स्ट्राइक, सैक्रिफाइस विकेट किया उनके साथी ने, साथ ही साथ निभाना। एक बार फिर मैदान के अंदर एक बहुत ही अच्छा गाना बजता हुआ, मैच ऑन है, मजा आएगा इस मैच में। अब हमें गेंदे एक बार फिर पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, साई बैक टू द पेविलियन। इस मैच में मुकेश ने जान डाली है, बहुत बड़ा झटका लगा। गॉन धनवाडीचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. प्रशांतजी हा एक असा खेळाडू आहे, मॅच विनर खेळवत असतोय. 2019 सत्र होतं, 8 डिसेंबर 2019 ही तारीख होती आणि त्या तारखेला त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं एक वेगळं मला परिवर्तन बघायला मिळालं. 6 बॉलमध्ये 6 षटकार राहुल गोंड या खेळाडूने खेचले होते आणि त्याच्यानंतर थोडंसं खच्चीकरण झालं होतं मुकेश वळवी या खेळाडूचं आणि अशामधून तो बाहेर पडलाय, अशामधून पुन्हा मैदानाच्या आत आलाय, हे फार महत्वाचं आहे. बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। 3 गेंदों का खेल शेष है, 17 रनों की जरूरत है। इसीलिए मैंने कहा कि 17 तो खतरा है, तो एक बार वो खतरा आया और बल्लेबाज सही बैक टू द पेविलियन। मैच समाप्त नहीं हुआ है, मैच अभी भी ऑन है, लेकिन एक आपको बड़ा शॉट खेलना होगा। सुंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज, ऑन साइड पर सुंदर तरीके से खेलते हुए गेंद एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर, करारा प्रहार, एक बार फिर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शुक्रिया डीजे। ना कद बड़ा होता है, ना पद बड़ा होता है, बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है। संकट मोचक की जरूरत है, 2 गेंदे 13 रनों की जरूरत है। ये मुकाबला इंटरेस्टिंग बनता हुआ, क्या यहां से एक बार फिर बड़े शॉट आएंगे, देखने वाली बात है। दबाव तो रहेगा बल्लेबाजों के ऊपर, कंपल्सरी चेसिंग है, इसीलिए और अधिक दबाव बल्लेबाज के ऊपर। मुकेश आड़े बल्ले से इस बार स्लॉक स्वीप करते हुए हवा में गेंदे, मिस टाइम स्ट्रोक है, शानदार कैच। टीम की ताकत क्या फील्डिंग है, गेंदबाजी तो कमाल की कर रहे हैं और दबाव बल्लेबाज के ऊपर। 1 गेंद 13 है, इसका मतलब है जबरदस्त प्रदर्शन किया न्यू बॉयज नागली टीम ने। शुक्रिया डीजे। 1 गेंद 13 रनों की जरूरत है, इसका मतलब है न्यू बॉयज नागले टीम को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। टाइगर स्पोर्ट भी पड़ा एक सक्षम टीम, उसके बावजूद हार के कगार पर है। अपने के बाहर हवा में गेंद और गेंद के नीचे खिलाड़ी और ये ले लिया कैच। इस मैच में न्यू बॉयज नागली टीम ने शानदार प्रदर्शन करते हुए मुकाबला जीता है। कांग्रेचुलेशन टाइगर स्पोर्ट भी पड़ा। हँडशेक करूनच बाहेर पडा, लाईनअप मध्ये या, हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर पडा प्लीज. या आधी सुद्धा आम्ही त्या सूचना दिल्या होत्या. प्रशांतजी, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. बीवाडा टीम प्लीज गो अहेड. कॅप्टन ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को संतोष कोम अँड टीम एक आदर्श संघ म्हणून बीबीवाडा संघाकडे बघितलं जातोय. लाईनअप मध्ये